नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम जोशी, माजी प्रेसिडेंट जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन पुणे आणि खजिनदार शिवाजीनगर डॉक्टर असोसिएशन पुणे. आत्ताची जी निवडणूक होऊ घातलेली आहे विधानसभेची, याच्याबद्दल मला एक दोन शब्द बोलायचे आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की माझे स्वतःचं वैयक्तिक हे असं आहे की ज्या निवडणुका जातीपातीवर किंवा आरक्षण या गोष्टीवर होतात, या निवडणुकांनाच काही अर्थ नाही. तो कुठलाही पक्ष असो, आरक्षण जर तुम्हाला द्यायचं आहे तर माझं म्हणणं असं आहे की हे माझं मी पूर्वीपासून बोलत आलो आहे, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, तो कुठल्याही जातीचा असावा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जातीभेद, जात ही नसावीच, कुणालाही जातीचा विचारू नये. पण शाळा कॉलेजमध्ये तुम्ही गेल्यावर पहिल्यांदा तुम्हाला ती जात विचारली जाते. माझा पहिली अपेक्षा अशी आहे की त्या लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना, प्रवेश घेताना तुम्हाला जात जी विचारली जाते ही जात का विचारू नये, कुणालाही जात विचारू नये. जातीचा काहीही संबंध नाही. आणि इलेक्शनच्या ह्या बाबतीत बोलायचं झालं तर हे जे आता दररोज आपण टी व्हीवर पाहतो की इतके पैसे पकडले, पैसे येतात कुठनं, पैसे येतात कुठं, हा मूळ मुद्दा आहे ना. आणि याच्यामध्ये पैशाचा जो अपव्यय होतो आहे किंवा हे जे होतं आहे ना, अतिशय ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे हे जे चालू आहे की आचारसंहिता, ही आचारसंहिता फक्त माझा स्वतः मला विचाराल डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतो, हे फक्त एक शोभ आहे की याच्यामध्ये खरं काहीही होत नाही, सगळे एकमेकाला मिळालेले असतात. फक्त याच्यामध्ये की कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता आहे, म्हणजे हे सामान्य माणसासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता त्याच्याविरुद्ध एक जनहित याचिका दाखल करणार आहे. मी थोडंसं निवडणूक आहे म्हणून मी थांबलेलो आहे की या निवडणुकीमध्ये तुम्ही जर पुण्यासारख्या शहरात पाहिलं असेल, प्रत्येक उमेदवार हा जो निवडणुकीला अर्ज भरून घेऊन जातो, हा शो अप करतो, रोड शो करतो. काय संबंध रोड शो? रोड शो काय तुमच्या घरच्या आहेत का? सामान्य माणसाला का त्रास होतो? निवडणूक आयोगाने असं सांगितलं पाहिजे, ज्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, की त्यांनी आपल्या 4 माणसं घेऊन जायची आणि तिथं निवडणुकीचा अर्ज भरायचा. अशा रोड शो करून किंवा इतके लोक हे घेऊन जाऊन तुम्हाला काहीच कारण नाही. सामान्य माणसाला किती त्रास होतो. म्हणजे आता ॲज अ डॉक्टर म्हणलं तर एखादी ॲम्ब्युलन्स अडकली त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय, एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो. पण तुम्हाला सामान्य माणसाशी काहीच घेणं देणं नाही आहे. तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज मी एखाद्या पक्षाला मत दिलं तर मलाच गॅरंटी नाही आहे की तो माणूस माझ्या मताची किंमत ठेवेल का नाही. हा माणूस कुठेही जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो. त्यामुळे की हे सगळं जे आहे ना, की याच्यावर सगळं खूप मोठे निर्बंध किंवा म्हणजे आता कायदेशीर काय करता येईल किंवा काही नाही, हा प्रश्न माझा नाही आहे. पण या सामान्य माणसांचा जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवायला पाहिजे. आणि नुसते म्हणजे मतं मागायची 5 वर्षांनी येऊन या मतालाच काही किंमत नाही. धन्यवाद.